तर मंडळींनो, असा काय झाला की सिलेंडर माका डोक्यावर घेऊन घराक जाऊक लागला. तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो. तर मंडळींनो, आपल्या घरातलं संपलेलं सिलेंडर म्हणा सिलेंडर आणून कणकवलीत जाऊचा होता. तर सिलेंडर वगैरे बाहेर आणून ठेवले रस्त्यावर आणि मी गेले गाडीकडे. गाडी वगैरे घेतलंय, सिलेंडर गाडीत भरलंय आणि निघाले कणकवलीत जाऊ. त्यांना सरळ पुढे इलंय आणि सरळ येऊन पोचलाय तो कणकवलीत. कणकवलीत गेल्यावर आपल्याकडे सिलेंडर घेऊन जायचे होते. आपल्याकडे कॅश नव्हती, त्यामुळे ATM ला गेलंय. ATM मधनं पैसे वगैरे बाहेर काढलंय आणि निघालंय गॅस भरून. गॅस भरून झालो आणि रिक्षा ब्रिज खाली लावलंय. मी आणि माझा मित्र बाईक घेऊन थोडी किरकोळ कामं होती बँकेतली वगैरे ती करून निघाला. सगळी कामं आटोपर्यंत आपल्याकडे झाली होती दुपार आणि भूक देखील जाम लागली होती. म्हणून आमंत्रण हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणी ऑर्डर केला आणि बिर्याणी खाल्ला. त्यांना सरळ येऊन पोचला होते घराकडे. गाडी काय घराकडे जात नसल्याने सिलेंडर काय माकाच घराकडे नेऊक लागणार होते. तर उचललं सिलेंडर, घेतले डोक्यावर आणि गेले घराकडे. त्यानंतर माका जायचं होतं कणकवली केस कापू. कणकवलीत तर गेले पण केस काय कापू नये, कारण गर्दी खूप होती आणि मित्राला सलून असल्यामुळे तो बोलला की उद्याच ये. मंडळींनी नंतर येऊन सरळ पोचले तो घराकडे. आजचा व्लॉग तुमका कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भावाक जाताना फॉलो तेवढा नक्की करून बघा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.